आमगेल्या कोंकणांतील मंचार सादी बोल. नमस्कार, मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि देवीच्या नवरात्रात आपण वेगवेगळे रोज पदार्थ बनवत असतो आणि आजचा जो पदार्थ आहे तो आहे दूध गोळे. खास कोकणी गोडाचा प्रकार आहे. सिंपल आहे. कोकण म्हणजे सिंपलपणा जो असतो, साधेपणा जो असतो तो अर्थात येतोच न सांगता, बाय डिफॉल्ट त्याला म्हणतात. तर असा हा कोकणी पदार्थ आपण करूयात. चला सुरुवात करू. यासाठी आपल्याला सुवासिक तांदळाची पिठी हवी आहे आणि या पिठीत एक चिमूटभर मीठ आपल्याला घालायचं आणि नंतर दुधाने भिजवून घ्यायचं आहे. दूध घालताना थोडं हळूहळू घाला, नाहीतर काय होईल की एकदम जास्त दूध झाल्यावर पुन्हा त्यात पिठी घालावं लागेल. पूर्वी असं व्हायचं बघा, नव्याने आईने मला स्वयंपाक करायला शिकवलं तेव्हा. अर्थात स्वयंपाकाच्या पहिलीची पायरी म्हणजे कोळशाची शेगडी पेटवणं. आणि ती पेटवत असताना मला एवढी मजा यायची, मी कुठूनही धावत यायचो आणि ती पेटवायचो. शेवटी आईने मला ढोकचुल्या हे नाव दिलं, म्हणजे चुलीमध्ये कोळसं ढोकणारा माणूस. तसा ढोकचुल्याचा मग आचारी झालो किंवा स्वयंपाकी झालो किंवा तुमच्या भाषेमध्ये शेफ झालो. तर गंमत अशी आहे की पूर्वी पहिले सुरुवात अशी झाली आणि मग नंतर कणकीचे गोळे करून देणं, मग कणिक भिजवणं. मग कणिक भिजवताना तो प्रॉब्लेम आला, जसं आत्ता भिजवताना, की मग कणिक भिजवताना पाणी जास्त, मग पुन्हा कणिक टाका, मग कणिक जास्त झाली तर पुन्हा थोडं पाणी घ्या. असं करता ती एवढी कणिक एवढी व्हायची, अशी गंमत आहे. आता भिजल्यानंतर यामध्ये खोबरा कीस घालायचा आणि ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. साधारण या आकाराचे गोळे आपण तयार करून घेऊ. आणि एका बाजूला दूध उकळत ठेवायचं आपल्याला. हे माझ्याकडे हळदीचं पान आहे. तर हे हळदीचं पाण्याचा स्वाद आणि रंग असं दोन्ही या दुधाला. दूध आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालू. हळदीचा रंग, थोडासा स्वाद आणि त्याचबरोबर विलायचीचा स्वाद, असा प्रतिम एक कॉम्बिनेशन आहे ते याला. आता तुम्ही बघत असाल हळदीचा छान येलोइश कलर जो आहे, रंग आहे तो त्याला लागलेला आहे. अजून याला घट्ट करू आपण. कोकणी माणसं मी नेहमी म्हणतो, साधी सरळ असतात, धोरणी असतात आणि तसेच त्यांचे पदार्थ सुद्धा असतात, पौष्टिक असतात. जे काय उपलब्ध घरात साधन असतं, परस बागेमध्ये जे काय साधन उपलब्ध असतं, झाडं उपलब्ध असतात, त्यापासून तयार होतात. दूध घरचं, हळदीचं पान घरचं, तांदूळ घरचा, माणूस घरचा म्हणजेच तुमचा. हे असे छान असे गोळा तयार केले. नारळी घरचा, नारळाच्या मधून नारळ हे आपण छान स्टीम करू. आणि हे सगळं या स्टीमर मध्ये एक साधारण 10 मिनिटं स्टीम करू. तोपर्यंत आपलं दूध गरम होईल आणि तोपर्यंत काय करायचं, चहा घेऊ थोडासा. हे चहा घेऊ थोडासा. आणि हे दूध घट्ट होत आलं. पण हळदीचं पान यात घातलं होतं ते बाजूला काढून ठेवायचं. आणि आता हे तांदूळ आणि नारळाचे गोळे जे होते ते पण छान शिजून तयार झाले. त्याला आपण बाहेर काढूया. आता यांना दुधाबरोबर थोडं शिजवायचं. आता हे दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आता साखर टाकायची वेळ आहे. होतं काय की आपण पातळ असताना साखर घातली की दूध आटतं आणि मग साखर होते जास्त. त्याच्यामुळे जेवढी क्वांटिटी पुरेल त्यामध्ये तुम्ही साखर किंवा गुळ घाला. आपण साखर घालू. साधारण 1 लिटर दूध होतं, तर मी 2.5 चमचे साखर याला घालतो.
तर अशा प्रकारे आज आपल्या देवीला हा कोकणाचा नैवेद्य नक्की आवडेल आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य तुम्हाला सुद्धा आवडेल ना? आवडेल तर बघा, माझी आठवण येईल का? आणि हे खाताना बनवताना मला असं लक्षात आलं की ही खऱ्या अर्थाने मंदिरातली रेसिपी किंवा मंदिरातला पदार्थ किंवा प्रसादाचा पदार्थ म्हणता येईल, कारण याच्यात पाणी आपण घातलेलं नाही आहे, दुधाचाच पूर्णपणे वापर आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये ह्याला ॲज अ डेझर्ट म्हणून ठेवू शकत असाल तर नक्की ठेवा, कारण हा पॅन एशिया जाणारा असा पदार्थ आहे. कारण तांदूळ आपल्याकडे आहे, दूध आहे, त्यानंतर कोकोनट, हे सगळे पदार्थ, त्याच्यावर बदाम, पिस्ते, केशर घातले, हे सगळे पदार्थ एशियात उपलब्ध असतात. त्याच्यामुळे असा विचार व्हायला हरकत नाही. असं नाही की बाबा हा नैवेद्यासाठी बनवला पदार्थ म्हणून त्याच दिवशी करायला पाहिजे. जनरली बनवा, नाही का? पाहत राहा रेसिपीज.